नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा युनिट 2 मधील लेसन, तो म्हणजे द बॉय हू ब्रोक द बँक. अतिशय छान अशी स्टोरी आहे, तर ते आता आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. द बॉय हू ब्रोक द बँक इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. ही रस्किन बॉन्ड लिहिलेली स्टोरी आहे. रस्किन बॉन्ड इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट, म्हणजे ब्रिटिश वंशज असलेले रस्किन बॉन्ड हे भारतीय लेखक आहेत. ही लिव्ड विथ हिज अडॉप्टेड फॅमिली लँडॉर इन मसुरी, इंडिया. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. ते सध्या राहतात कुठं तर अडॉप्टेड फॅमिलीमध्ये लँडॉरला, मसुरी इथे ते राहतात. आणि जे काही द इंडियन काउन्सिल फॉर चिल्ड्रन एज्युकेशन आहे, त्यांनी काय केलं तर रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेले जे काही लेख असतील किंवा लिटरेचर आहे, साहित्य आहे, ते लहान मुलांसाठी कसं तर त्यांच्या वाढत्या वयामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे किंवा त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे त्यांच्या साहित्याला त्यांनी रेकग्नाइज केलेलं किंवा मग पावती दिलेली आपल्याला सांगता येईल. He got the Sahitya Akademi Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. त्यांना 1992 साली साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. कशासाठी? Our Trees Still Grow in Dehra या बुकसाठी. He was awarded पद्मश्री and पद्मभूषण respectively in 1999, 2014. त्यांना पद्मश्री तसंच पद्मभूषण अवॉर्डसुद्धा मिळालेत. त्यांना पद्मश्री मिळाला 1999 साली आणि पद्मभूषण 2014 साली त्यांना मिळाला. चला तर सुरू करूया. नाथू grumbled to himself as he swept the steps of the पिंपळनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंद राम. आता नाथू एक सेंट्रल कॅरेक्टर आहे. ग्रंबल्ड म्हणजे शोज वन क्रिटिकल ॲटिट्यूड, म्हणजे असं क्रिटिकल अशा प्रकारचा ॲटिट्यूड, तो अशा ॲटिट्यूडने, अशा स्वभावाने किंवा अशा नेचरने तो काय करत होता तर पिंपळनगर बँकच्या स्टेप्स काय करत होता, साफ करत होता. स्वीट म्हणजे झाडत होता. आणि ज्या पिंपळनगर बँकचे मालक कोण आहेत? सेठ गोविंद राम. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. आणि त्याच्याकडे ब्रूम म्हणजे झाडू, त्याच्या हातात जो छोटासा झाडू होता, तो केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे, हरिडली खूप घाईने त्या स्टेप्स काय करत होता, साफ करत होता. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. तो आता खूप घाईने आणि केअरलेसली, निष्काळजीपणाने त्या पायऱ्या चढत होता. परंतु तुझी त्यावरची जी धूळ असेल ती हवेत उडली आणि उडत होती आणि पुन्हा काय झाली तर काय होत होती ती, त्या पुन्हा त्या स्टेप्सवर, त्या पायरीवर पुन्हा ती जमा होत होती. ॲज नाथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. आणि त्यांनी काय केलं तर ती घाण साफ केली आणि ती जी काही घाण असेल त्या डस्टबिनमध्ये त्यांनी तो जो पॅन असेल कचरा भरण्याचा, त्यामध्ये त्याने ती वाजवली किंवा टाकली. सीताराम, आणि त्यानंतर सीताराम तिथे आला. द वॉशरमॅन सन, एक वॉशरमॅनचा मुलगा सीताराम तिथे आला, जो जात होता त्या रस्त्याने. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आता सीताराम काय त्याच्या डिलिव्हरीसाठी, म्हणजे जे कपडे प्रेस केलेले चांगले धुवून ते काय करणार, ते वापस देण्यासाठी तो जात होता आणि त्याच्या डोक्यावर ते सगळे कपडे होते. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट नाथू. आणि तो नाथूला म्हणाला की ही धूळ काय करू नकोस, उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. अजून सुद्धा तुला त्या गोष्टीचा त्रास होतोय का, किंवा मग तू रागात आहेस का, कारण तुला काय करत नाहीये तर बँक मॅनेजर असेल किंवा बँकचे जे काही ऑनर असेल ते तुला ₹2 मंथली एक्स्ट्रा द्यायला तयार नाहीत, त्याचा तुला त्रास होतोय का. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. आणि तो मुलगा जो आहे तो म्हणाला की, म्हणजे तो नाथू जो म्हणतोय, काय म्हणतोय, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे.
कारण मला काय झालेलं आहे, जे की माझं रेग्युलर पेमेंट आहे ते सुद्धा मिळालेलं नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला जे काही रेग्युलर पैसे मिळतात ते सुद्धा मला आतापर्यंत मिळालेले नाहीत. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आता महिन्याची 20 तारीख आली आणि मला काय झालेलं नाही तर रेग्युलर जे पगार आहे तो सुद्धा मिळालेला नाही. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. कोण असा विचार करू शकेल की एक बँकेने काय केले तर एका पुअर मॅन, एका गरीब माणसाचे पैसे पैसे दिलेले नाहीत किंवा मग ते दाबून धरलेले आहेत. As soon as I get my money, I am off. Not another week. I work in this place. जशा प्रकारे जितक्या लवकर मला काय होतील पैसे मिळतील, आय एम ऑफ, मी काय करणार, ही ड्युटी सोडणार. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. मी आता त्यानंतरच्या वीक नंतर मी इथे काय करणार नाही, ह्या जागेवर मी ह्या बँकेत काम करणार नाही. अँड नाथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाईम. आणि तो त्याच्या हातातलं जे पॅन आहे ते डस्टबिनवर पुन्हा पुन्हा वाजवत होता. जस्ट टू एम्पसाइज हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःला काय करण्यासाठी, ड्रॉ अटेन्शन टू, त्याच्याकडे अटेन्शन जाण्यासाठी, तसंच त्याला स्वतःला फोकस करण्यासाठी तो ते पॅन त्या डस्टबिनला वाजवत होता. वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणतो आय विश यू लक, तुला काय तर शुभेच्छा. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. मी तुझ्यासाठी काय करतो तर जॉब मी तुझ्यासाठी शोधणार, जो तुला काय होईल, तुला सूट होईल अशा प्रकारचा जॉब मी तुझ्यासाठी शोधणार आहे. अँड ही प्रोडक्ट barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. Plodded means walk heavily. आणि तो सीताराम काय तिथून काय होऊन गेला तर बेअरफूट म्हणजे त्याच्या पायात चप्पल वगैरे नव्हती, तो त्या तशा प्रकारेच त्या रोडने तो समोर निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स, त्याच्या डोक्यावर जे काही बिग बंडल होतं त्या बिग बंडलने त्याचं डोकं हे काय असेल, हेड असेल, पूर्णतः झाकलं होतं. तसंच त्याचे खांदे सुद्धा झाकलेले होते. As the fourth home he visited, Sitaram heard the lady of house mention that she was in need of a sweeper. At the fourth home, जसं त्यांनी चौथ्या घराला व्हिजिट दिली, भेट दिली ती कपडे वापस देण्यासाठी, त्या सीतारामने ऐकलं की समोरच्या घरामध्ये जी स्त्री आहे, शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, तिला झाडू मारणाऱ्याची काय तर गरज आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर he said, I know of a sweeper boy who is looking for work. आणि तो त्यांनी ते काय केलं तर ट्राईंग हिज बंडल टुगेदर, त्यांनी त्याचं बंडल हातात घेतला आणि तो तिला म्हणाला काय, आय नो ऑफ स्वीपर, मला एक स्वीपर माहिती आहे, झाडू मारणारा मुलगा मला माहिती आहे. हु इज लुकिंग फॉर वर्क, तो काय करतोय तर काम शोधत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढच्या महिन्यापासून सुरुवात करू शकतो. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. आता सध्या तो काय करतोय, एका बँकमध्ये काम करतोय, but they aren't giving him his pay. परंतु ते काय करत नाही, ते बँकवाले काय करत नाही, त्याला पगार देत नाहीये. and he wants to leave, आणि त्याला काय करायचं तर सोडायचं आहे. म्हणजे तो जो नोकरी असेल ती त्याला सोडायची तिथली बँकेतली. Is that so? said Mrs. Srivastava. Well, tell him to come and see me tomorrow. Is that so? ठीक आहे. Well, tell him, त्याला सांग, to come and see me tomorrow. उद्या मला येऊन काय कर, भेट म्हणून, असं तू त्या स्वीपर बॉयला सांग. And Sitaram, glad that he had been to service to both a customer and his friend. आता सीतारामला खूप आनंद झाला की त्यांनी काय केलं, सर्व्हिस दिली कोणाला, त्याच्या कस्टमर्सला, बरोबर त्याच्याबरोबरच त्याच्या मित्राचा सुद्धा त्यांनी काय केली तर सर्व्हिस दिली किंवा सेवा त्यांनी केली. कस्टमर म्हणजे काय, कस्टमरला कपडे त्यांनी साफ करून आणि प्रेस करून आणून दिले, त्याचबरोबर मित्राच्या जॉबसाठी सुद्धा त्यांनी काय केलं तर त्या लेडीजला तयार केलं, मिसेस श्रीवास्तवला. हॉस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज अवे. आणि त्यांनी काय केलं तर रेज अ हायर पोझिशन, त्याच्या हातातली जी बॅग आहे ती खांद्यावर घेतली ज्यामध्ये कपडे होते आणि तो तिथून निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवला काही शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आया म्हणजे काय, ज्या काही लेडीज असतात
म्हणजे थोडक्यामध्ये जे काही उच्चभ्रू लोक असतात त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या आया असतात जे लहान मुलांना बघण्याचं काम करतात. तर तिने ते आयाला इन्स्ट्रक्शन दिलं कशासाठी, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. तिचं जे मुलगा आहे किंवा मुलगी असेल, बेबी असेल तिच्या घरामध्ये त्याला बघण्यासाठी तिने तिला सांगितलं, कारण तिला काहीतरी शॉपिंग करायची होती मिसेस श्रीवास्तवला. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि ते जो कुक असेल तिच्या घरातला तिने सांगितलं की जे की मिड डे मील आहे त्याला तू उशीर करू नकोस. देन शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस. आणि त्यानंतर ती कुठे निघून गेली, सरळ पिंपळनगर मार्केट प्लेसला ती गेली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि ज्या प्रकारे हॅबिच्युअल ती काय करायची, क्लोथ शॉपला व्हिजिट द्यायची, त्या प्रमाणात ती त्या पिंपळनगर मार्केटमध्ये निघून गेली. अ लार्ज शेडी tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आता त्या बाजारमध्ये काय दिसतं आपल्याला, एक चिंचेचं झाड, एक शेळी म्हणजे खूप मोठं असं चिंचेचं झाड, त्याची सावली खूप विस्तीर्ण अशा सावली असलेलं टॅमरिंड झाड हे वाढलेलं होतं ॲट द एंड ऑफ द बाजार, त्या बाजाराच्या शेवटी. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड. आणि तिथेच मिसेस श्रीवास्तव जे आहेत त्यांना त्यांच्या मैत्रीण भेटली. कोण, मिसेस भूषण, जी तिथे उभी होती, शेल्टरिंग फ्रॉम द हीट. ती त्या झाडाखाली उभी होती, त्या सावलीमध्ये ती उभी होती, मिसेस भूषण. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचिप. तिने स्वतःला कव्हर केलेलं होतं कशाने, लार्ज हँडकरचिपने, हातरुमालाने. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. ती कंप्लेन करत होती कशाबद्दल, त्या उन्हाळ्याबद्दल, कारण तो जो उन्हाळा होता निश्चितच कसा होता, खूप हॉटेस्ट, खूप गरम असा होता. त्या पिंपळनगरच्या इतिहासातला तो एकदम गरम असा उन्हाळा होता. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय, अँड फॉर 5 minutes ते डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आता तिथे त्या भेटल्यानंतर शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा, तिने काय केलं तर मिसेस श्रीवास्तवाला काय दाखवलं तर अ सॅम्पल ऑफ क्लोथ, त्या कपड्याचं एक सॅम्पल दाखवलं. शी वॉज गोइंग टू बाय, जे ती परचेस करायला गेली होती किंवा जे तिने खरेदी केलं होतं. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट्स स्ट्रक्चर. म्हणजे त्या महिलेने, त्या मिसेस भूषणने जे काही कपडा खरेदी केला होता ते कपडा तिने मिसेस श्रीवास्तवला दाखवला, आणि बरेचसे जवळपास 5 मिनिट ते त्या कपड्याच्या शेडबद्दल, टेक्स्चरबद्दल आणि डिझाईनबद्दल बोलत होत्या. हॅव्हिंग एक्झॉटेड this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that said Govindram's bank can't even pay its employee." आता ही चर्चा झाल्यानंतर ज्यावेळेस हा विषय त्यांचा संपला त्यानंतर मिसेस श्रीवास्तवा त्या मिसेस भूषणला म्हणाले, काय तुला माहिती आहे का, ज्या काही सेठ गोविंद रामची जी बँक आहे ती बँक काय करत नाही, त्यांच्या एम्प्लॉईजला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांना काय करत नाही, पगार देत नाही किंवा त्यांना पैसे देत नाही, त्यांच्या कामाचा मोबदला देत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि आता सकाळीच मी काय तर त्यांच्या बँकेत जो काम स्वीपर आहे, झाडू मारणार आहे, त्याची कंप्लेंट मी ऐकली होती. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेज फॉर ओव्हर अ मंथ. त्याला काय झालेलं नाही, त्याचा पगार, त्याची जे काही कामाची जी काही मोबदला आहे त्याला मागच्या 1 महिन्यापासून मिळालेलाच नाही. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण म्हणाल्या, शॉकिंग, आश्चर्यजनक गोष्ट आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन बॅड सिच्युएशन. जर ते काय करू शकत नाही, स्वीपरला पैसे देऊ शकत नाही, तर निश्चितच त्यांची कंडिशन कशी आहे, खूप वाईट आहे. None of the other could be getting paid either. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. तिने काय केलं, मिसेस श्रीवास्तवाला त्या चिंचेच्या झाडाखालीच सोडलं आणि ती निघून गेली तिच्या नवऱ्याला शोधण्यासाठी. कोण, मिसेस भूषण.
हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ, जो काय होता तर कमल किशोर या फोटोग्राफरच्या शॉपमध्ये बसलेला होता, टॉकिंग विथ द ऑनर, आणि त्या ऑनर सोबत त्या कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या त्या मालकासोबत तो बोलत होता. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणल्या, तर तुम्ही इथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. मी तुम्हाला 1 घंट्यापासून शोधत आहे. वेअर डिड यू डिसअपियर. तुम्ही कुठे गायब झाला होता. नो वेअर रिप्लाइड भूषण. कुठेच नाही. मिस्टर भूषणने सांगितलं, काही उत्तर दिलं. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. आता मिस्टर भूषण काय म्हणतात बघा तिला, की हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. तू कुठल्या एका दुकानात थांबतेस का. स्टेशनरी तर त्याचा अर्थ होतो स्टेबल. तू कुठल्या एका दुकानात थांबतेस का. नॉट मुव्हिंग, स्टेशनरी म्हणजे स्टेबल. आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर शॉप. मी तुला शोधलं परंतु तू एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये गेलीस. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. ज्याप्रमाणेच बीज म्हणजे जे काही मधमाशा असतात त्या एका फ्लॉवरून दुसऱ्या फ्लॉवरमध्ये जातात, त्याप्रमाणे तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात गेली होतीस. डोंट स्टँड ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. I don't know what is happening to पिंपळनगर. Even the bank's about to go bankrupt. Don't start grumbling. आता विषयांतर करू नका किंवा ग्रंबल करू नका, गोंधळ उडवू नका. The heat is trying enough. हीट काय, खूप गरमी खूप जास्त झालेली आहे. I don't know what is happening to पिंपळनगर. मला माहिती नाही की पिंपळनगरला काय होतंय. Even the bank about to go bankrupt. इवन जी बँक आहे ती सुद्धा काय होती, ती बँकरप्ट होती. म्हणजेच तिच्यामध्ये इनफ असे पैसे नाहीत कोणाला देण्यासाठी. म्हणजे जे काही बँकरप्ट म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये ती बँक आहे, दिवाळखोरीत ती निघती आहे. व्हॉट इज दॅट सेड कमल किशोर. आता तो कमल किशोर फोटोग्राफी शॉपचा जो बँकचा जो काही ऑनर आहे तो काय म्हणतो, व्हॉट इज दॅट, काय झालं. सिटिंग अप सडनली. विच बँक. आणि उभा राहिला तो सडनली आणि काय म्हणतोय, कुठली बँक. वाय द पिंपळनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिसेस किशोर. आता ती सांगते की आय हिअर, मला माहिती झालं की दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. त्यांनी काय केले तर पगार थांबवले आहेत एम्प्लॉईजचे. डोंट टेल मी, मला सांगू नका. यू हॅव ॲन अकाउंट देअर, तुमचं तिथे अकाउंट आहे का. मिसेस किशोर. नो बट माय नेबर हॅज. परंतु माझ्या शेजाऱ्याचं तिथे अकाउंट आहे. ही एक्सक्लेम्ड. कोण, मिसेस किशोर असा म्हणाला. अँड ही कॉल आउट ओव्हर द लो पार्टिशन ऑफ द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन. आणि तिने त्याच्या शेजारी जो असलेला की बार्बर शॉप आहे त्या बार्बर शॉपच्या दुकानदाराला किंवा बोलवलं. दीपचंद have you heard the latest. the पिंपळनगर बँक is about to collapse. आणि तो दीपचंद जो आहे बार्बर आहे त्याला त्यांनी सांगितलं, दीपचंद तुला माहिती झालं का, तुला लेटेस्ट न्यूज माहिती झाली का, जी पिंपळनगर बँक आहे ती आता कॉलॅप्स होते किंवा मग ती दिवाळखोरीत निघणार आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तू लवकरात लवकर काय कर, तुझे पैसे ते बँकेतले काढून घे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आता दीपचंद जो आहे तो काय करत होता, एका एल्डरली जेंटलमॅन, एका वयोवृद्ध व्यक्तीची काय करत होता, कटिंग करत होता, केस कापत होता. वॉज स्टार्टल दॅट हिज हँड शूक. आणि त्याचे हात काय झाले तर ही बँक बंद होणार किंवा मग बँकरप्सी झालेली आहे याच्यामुळे त्याचे हात थरथर कापायला लागले. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि त्याने काय केलं तर त्याच्या राईट इयर, जो कस्टमर बसलेला आहे जेंटलमॅन, त्याच्या राईट इयरला कट केलं, म्हणजे कधी जखम त्याच्याकडून झाली. द कस्टमर येल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. तो जो कस्टमर आहे तो किंचाळला किंवा ओरडला. येल्ड म्हणजे केकाटणे, किंचाळणे. विथ पेन अँड डिस्ट्रेस, त्रासाने आणि दुःखाने तो कंचाळला.
पेन. आता तो त्रास काय होता? बिकॉज ऑफ द कट, कारण जी कट त्याला बसलेली जखम झाली त्यामुळे तो किंचाळला, तो त्याला त्रास होता. अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि डिस्ट्रेस म्हणजे चिंता ही कशाची होती? तर बिकॉज तिने जी कशी भयानक किंवा अशी वाईट बातमी तिने ऐकलेली होती. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, त्याची एक साईड जी होती ती अजूनही सुद्धा अनशेवन म्हणजे तिची शेव केलेली नव्हती. मानेची नेक म्हणजे मान, त्याची एक साईड अजून सुद्धा शेव केलेली नव्हती. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. ही स्पेड म्हणजे तो पळत गेला अक्रॉस द रोड, रोडच्या पलीकडे, टू द जनरल मर्चंट स्टोअर, एका मर्चंट स्टोअरवर जिथे काय होता? एक टेलिफोन होता. देअर वॉज अ टेलिफोन. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर, त्यांनी गोविंदरामचा नंबर डायल केला, त्या बँकच्या मॅनेजर, त्या बँकच्या मालकाचा. द सेट वॉज नॉट ॲट होम, सेट घरी नव्हता. वेअर वॉज ही देन, तो कुठे आहे मग? तू कुठे होता मग? द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, सेट काश्मीरमध्ये हॉलिडे करत होता किंवा मग सुट्ट्या घालवत होता. ओ वॉट दॅट सो, द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, त्या एल्डरली जो काही वयोवृद्ध किंवा मग वयाने जास्त असलेला जेंटलमॅन, तो व्यक्ती आहे, त्याला या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, तो पुन्हा धावत त्या बार्बर, त्या केस कतरणालयात वापस आला, त्या दुकानात वापस आला, केस कापायच्या दुकानात. आणि दीपचंदला त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? द बर्ड हॅज फ्लोन सेड गोविंद राम हॅज लेफ्ट टाउन, पक्षी उडाला आहे, सेठ गोविंद राम जो आहे तो गाव सोडून गेला, हे शहर सोडून गेला. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स, निश्चितच बँका होणार आहे तर कोसळणार आहे किंवा कोलॅप्स होणार आहे. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. त्या बार्बरने काय केलं तर ती जी शॉप आहे ती बंद केली आणि बी लाईन, आणि तो त्या कुठं बँकच्या बी लाईन म्हणजे काय? द डायरेक्ट रूट ऑफ हिज ऑफिस अँड चेकबुक, त्याचं चेकबुक आणायला तो वापस गेला, त्याच्या ऑफिसला वापस गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर, ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग पसरते त्याप्रमाणे ही न्यूज की बँक बंद होणार आहे ही पूर्ण बाजारामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated amongst the customer and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. म्हणजे कुठून आता ही सुरुवात झाली तर मर्चंट पासून तर सर्क्युलेटेड द कस्टमर्स पर्यंत, ग्राहकांपर्यंत, देन स्प्रेड टू द व्हेरियस डायरेक्शन, वेगळ्या डायरेक्शनला ती न्यूज गेली. टू द बेटल सेलर, टेलर, त्याचप्रमाणे फ्री वेंडर्स असतील, व्यवसाय करणारे, ज्वेलर्स असतील, इवन बेगरला सुद्धा ही माहिती माहीत झाली की बँक बंद होतीये. अशा प्रकारची अफवा तिथे पसरली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. ओल्ड गणपत म्हणजे असा वृद्ध असा जो गणपत होता, तो भीक मागण्याचं काम करत होता, एक बेगर होता, भिकारी होता. हॅड अ क्रुक लेग, त्याचे पाय हे वाकडे झालेले होते किंवा तो अपंग होता. ही हॅड बीन स्क्विडिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स, आणि जवळपास मागच्या 1 वर्षापासून तो त्या पेमेंट म्हणजे फुटपाथवर तो काय करायचा तर भीक मागण्याचं काम करत होता. कॉलिंग फॉर एल्म, भीक मागण्याचं काम तो करत होता. एल्म्स म्हणजे भीक. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॉरो अँड टेक हिम अवे. कोणीतरी संध्याकाळी यायचं आणि त्याला काय करायचं तर सोबत घेऊन जायचं. बॉरो म्हणजे अ कार्ट, त्याला कार्टवर टाकून घरी न्यायचं. त्याच्या घरातलं कोणतरी मेंबर येत होतं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक, त्याला चालायचं कसं हे त्याला कधीच माहिती नव्हतं. बट नाऊ, पण आता, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, ज्यावेळेस त्याला माहिती झालं की बँक काय होणार आहे, बंद होणार आहे किंवा कोलॅप्स होणार आहे, बुडणार आहे. गणपत ॲस्टॉनिश एव्हरीवन, गणपतने सर्वांना आश्चर्यचकित केलं. कशा प्रकारे? लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. तो उडी मारत एका पायाने, लिपिंग टू हिज फीट, त्याच्या पायाने उडी मारत
अँड ॲक्च्युली रनिंग, आणि तो रनिंग केल्यासारखे टॉप स्पीडने त्या बँकच्या दिशेने तो धावत निघाला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेविंग. त्याचे त्या बँकेमध्ये किती 1,000 रुपये हे सेविंग होते. मॅन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. लोक हे का एका स्ट्रीट कॉर्नर उभे होऊन या सिच्युएशनबद्दल डिस्कशन करत होते. रस्त्याच्या कॉर्नरला उभे राहून डिस्कस करत होते, ग्रुपमध्ये उभे राहून डिस्कस करत होते. पिंपळनगर seldom had a crisis, seldom or never had flood, earthquake or drought, and the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. पिंपळनगरवर पहिल्यांदाच असं संकट आलं होतं. सेल्डम हॅड अ क्रायसिस, क्वचितच असा प्रसंग घडला होता. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लूड, कधीही तिथे पूर आला नाही, अर्थक्वेक झाला नाही, ड्रॉट म्हणजे काय तर दुष्काळ पडला नाही, म्हणजे हार्डली या गोष्टी तिथे घडल्या होत्या. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पिंपळनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग. आणि हे की सडनली जे की इमिनंट बँक क्रश झाली म्हणजे काय झाली, ती बुडीत निघायला लागली अशी माहिती लोकांना मिळाली. सेट एव्हरीवन टॉकिंग, प्रत्येकजण त्याबद्दल बोलत होता. अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन द फ्रेंझी. स्पेक्युलेटिंग मीन्स चेविंग ओव्हर, म्हणजे सगळ्यांच्या तोंडात तीच चर्चा होती. आणि फ्रेंझी म्हणजे खूप लोक त्याबद्दल काय करत होते, चर्चा करत होते. फ्युरियसली, खूप जोरदारपणे चर्चा तिची सुरू होती. सम boasted of their foresightedness. Boasted means show off of their foresightedness, long-sighted, congratulating themselves on having already taken out their money. त्यातले बरेचसे लोक एकमेकांना काय करत होते, कॉंग्रॅच्युलेट करत होते आणि स्वतः ते खूप किसे दीर्घ दूरचा भविष्य ते बघू शकतात. सायटेडनेस म्हणजे समोरचं बघणे, आणि त्यानुसार त्यांनी पैसे काढून घेतले याबद्दल ते एकमेकांचं अभिनंदन सुद्धा करत होते. काही लोक अशी होती. ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी इन, आणि काही म्हणत होते की बरं झालं आपण तिथे पैसे ठेवले नाही. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन फॉर द क्रॅश. बरेचसे त्याबद्दल तर्क काढत होते की बुवा ही बँक कशामुळे क्रॅश झाली असावी. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल इन बाय सेट गोविंद राम. काही लोक म्हणत होते की याच्यामध्ये कोणाचा हात असावा, तर सेठ गोविंद रामचाच हात असावा. द सेट हॅड फ्लेड द स्टेट. सेड वन, एक जण म्हणाला की सेठने काय केलं तर हे राज्य सोडलं होतं. ही हॅड फ्लेड द कंट्री, तो दुसऱ्या कंट्रीमध्ये पळाला. सेड अनादर, ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड द थर्ड, आणि तिसरा व्यक्ती म्हणत होता की तो पिंपळनगरमध्येच लपलेला होता. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेड द फोर्थ, आणि चौथा म्हणाला की त्यांनी काय केलं, स्वतःला फाशी दिली. कशाला, त्या चिंचेच्या झाडाला त्यांनी स्वतःलाच लटकवून घेतलं किंवा फाशी दिली. अँड हॅड बीन फाउंड द मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि एकाही म्हणत होते की तो सकाळी त्या स्वीपर बॉयला भेटला सुद्धा होता. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड हॅरॅस्ड मॅनेजर वॉज इन द डिलेमा. बाय द नून, दुपारच्या वेळेस, द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. त्या छोट्या बँकमध्ये काय खूप गर्दी किंवा मग आता त्या बँकेचा प्रचार हा सगळा गावभर झाला होता. इट्स रेडी कॅश, त्यांच्याकडे असलेली कॅश, अँड द हॅरॅस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा, आणि जो काही मॅनेजर आहे त्या बँकचा तो कशात होता, त्याच्याकडे कॅश असून सुद्धा तो हॅरॅश झालेला होता आणि तो डिलेमा म्हणजे द्विधा परिस्थितीत होता. एमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टन्स. आता इमर्जन्सी फंड जो आहे तो त्यांना मिळू शकत होता कुठून, एक 30 मील अंतरावर दुसरी बँक होती, तिथूनच त्यांना ती इमर्जन्सी फंड मिळू शकत होता. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएड द क्राऊड टू वेट अंटिल देन, आणि तो त्याला स्वतःवर खात्री नव्हती की तो काय करू शकेल, या क्राऊडचं मन वळवू शकेल किंवा मग त्यांना कन्व्हिन्स करू शकेल की बरा थोडा वेळ लागेल पैसे येण्यासाठी म्हणून. परस्यूट म्हणजे खात्री देणे, बिलीव्ह करायला लावणे. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्ट
कनेक्टिंग सेठ गोविंद राम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि तिथे कुठल्याही प्रकारचा मार्ग नव्हता की त्या थ्रू ते काय करतील, सेठ गोविंद राम यांना संपर्क करू शकतील. आणि सेठ गोविंद राम कुठे आहे तर काश्मीरमध्ये, आणि त्यासाठी तिथे त्याचा संपर्क होण्याचाही चान्स नव्हता. People were turned back from the counter and told to return the following days. They did not like the sound of that. आता तिथे जे लोक त्या काउंटरपाशी होते त्यांना पुन्हा वापस जाण्यास सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी येण्याचं सांगण्यात आलं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना तो आवाज आवडला नव्हता. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इट. आणि ते लोक जे असतील ते काय झाले तर बाहेर आउटसाईड ते बँकेच्या बाहेर जमा झाले त्या स्टेपजवळ, बँकेच्या स्टेपवर, आणि मोठ्याने ओरडायला लागले, गिव्ह अस अवर मनी बॅक, आमचे पैसे वापस द्या, ऑर वी विल ब्रेक इट, नाहीतर आम्ही काय करू, बँक तोडू. अँड फेच द सेट, आणि त्या सेटला बोलवा. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे तो स्वतः एका सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेला आहे. मिस्चिफ मार्कर हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, म्हणजे गैरवापर करणारा तो सेट ज्याच्याकडे काय नाही तर बँकेमध्ये पैसे नाही. जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड, म्हणजे गर्दी जमा झाली आणि ॲग्रिवेटेड म्हणजे ते अनॉइड म्हणजे त्रास, गोंधळ त्यांचा, ते स्वतः खूप त्रस्त झाले होते ते लोक. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लॅसेट देम, आणि तो जो काही मॅनेजर असेल बँकेचा तो दरवाजापाशी उभा राहिला आणि तो लोकांना काय शांत करण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे लोकांचा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, त्यांनी डिक्लेअर केलं की बँकेकडे खूप पैसा आहे, बट परंतु नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि तो त्यांना सांगितलं की आता या परिस्थितीत ते पैसे आपल्याला मिळणं शक्य नाहीत, तुम्ही उद्या काय करा तर पुन्हा वापस आज घरी जा आणि उद्या तुम्ही पुन्हा वापस या, अशी त्यांनी त्यांना विनंती केली. लोक वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, नाव नाव नाव, आणि त्या गर्दीतून कोणीतरी म्हणालं, काही लोक ज्या गर्दीतले होते ते म्हणत होते की आम्हाला आत्ताच पैसे पाहिजे, नाव नाव नाव, आत्ता आत्ता म्हणजे आत्ताच आम्हाला पैसे पाहिजे. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. हर्ल म्हणजे फेकली, एक ब्रिक हवेतून त्या बँकेच्या दिशेने फेकली. अँड क्रश थ्रू द प्लेट ग्लास विंडो, आणि जी पिंपळनगर बँकची जी काही ग्लास विंडो आहे तिच्यावरती जाऊन आदळली. नाथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी नाथू हा पुन्हा बँकच्या स्टेप्स साफ करण्यासाठी तिथे आला, झाडण्यासाठी तिथे आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्यांनी बघितलं की त्या स्टेप्सवर काय झालेले तर ब्रोकन ग्लास, फुटलेल्या काचा पडलेल्या होत्या, स्टोन सुद्धा पडलेले होते जे फोडण्यासाठी वापरले होते. रेझिंग हिज हँड्स इन द जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. त्यांनी हात आपले वरती उचलले आणि भयाने आणि तिरस्काराने ते ओरडला. हॉलिगन्स सन ऑफ डॉंकीज, गाढवाची मुलं, वाईट लोक, हॉलिगन्स म्हणजे काय, बुली, वाईट लोक. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज. तुम्ही काय केलं तर पैसे लेट पे केले, त्याच्यामुळे मला काय करावं लागलं तर हे सगळ्या गोष्टी, माझं काम यातून काय झालेलं तर वाढलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो की ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, म्हणजे तुम्ही मला उशिरा पैसे देत आहात तरी पण माझं काम काय झालेलं आहे तर हे वाढलेलंच आहे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज, आणि त्यांनी काय केलं तर आपलं काम जे आहे, स्मूट म्हणजे मेड अ हेवी ब्लो विथ टूल्स, त्यांनी आपलं जे काम आहे ते मोठ्या त्या काम त्यांनी सुरू केलं. विथ ब्रूम, ब्रूम म्हणजे त्याच्या झाडूने ते साफ करायला सुरुवात केली. गुड मॉर्निंग नाथू सेड द वॉशरमॅन्स बॉय, वॉशरमॅनचा मुलगा जो त्याला पहिल्यांदा भेटला होता तो त्यांनी काय केलं तर रातून गुड मॉर्निंग असं म्हटलं. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, त्याच्या सायकलवरून तो उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ, तू पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन जॉब करायला तयार आहेस का? यू विल हॅव
to, I suppose, now that the bank is going out of business. You will have to, I suppose, तुझ्याकडे तो जॉब आहे का? The bank is going out of business. आता ही बँक काय होणार आहे तर आउट ऑफ बिझनेस किंवा मग ती बंदच होणार आहे. How is that? said नाथू. नाथून विचारलं कसं काय? Haven't you heard? तुला माहिती नाही का? Well, you would better wait here until half the population of पिंपळनगर arrive to claim their money. तू काय कर इथेच वाट बघ, कारण हाफ ऑफ द पॉप्युलेशन, ह्या पिंपळनगरची अर्धी पॉप्युलेशन ही स्वतःचे पैसे वापस घेण्यासाठी पुन्हा बँकेत येणार आहे. अँड ही वेव्ड cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. आणि तो जो वॉशमॅनचा मुलगा आहे तो खूप आनंदाने तिथे काय झाला तर म्हणाला, ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट. त्यांचं काय नाही तर त्याचं बँकमध्ये अकाउंट नाही, आणि तो स्पीडने त्या सायकलवर निघून गेला. नाथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नाथू त्याचं काम पुन्हा त्या स्टेप्स म्हणजे पायऱ्या साफ करायचं काम त्याने चालू ठेवलं होतं. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःलाच तो बुटपडला. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा तो त्याचं काम पूर्ण करेल, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. तो काय करेल तर त्या सर्वात उंच पहिल्या स्टेप्सवर तो जाऊन उभा राहील, बसेल, सर्वात वरच्या स्टेपवर जाऊन बसेल. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर, कशापर्यंत? मॅनेजर येईपर्यंत. ही वॉज डिटरमाइंड टू गो हिज पे, आणि ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, आणि तो त्याचं काय तर स्वतःची जी काही पेमेंट आहे तो तिथे तो त्या मॅनेजरकडूनच घेईलच. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स, कोणाला माहिती होतं की बँक काय होईल, एक दिवशी बुडेल. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःलाच म्हणाला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि तो बाहेर थोड्या अंतरावर बघायला लागला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन, आणि तो विचार करायला लागला की हे कसं झालं असावं, हे कसं होऊ शकतं, अशाबद्दल तो अशासाठी तो विचार करत होता. अशा प्रकारे आपला इथं हा लेसन इथे संपून जातो. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा लेसन समजलेला असेल. तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चित मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू अँड टेक केअर.